नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। खरं तर आजचा व्हिडिओ आपल्याला बनवायचा नव्हता, कारण की आज आहे आमच्या आजीचं वर्ष श्राद्ध, जे की तिथीप्रमाणे आज। आणि आमच्या आजी एक्सपायर झाली ती फेब्रुवारी महिन्यात, एक व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी। सो नाही, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी झाली मला वाटतं आहे, कारण की मी आदल्या दिवशी ना अमित तुम्हाला माहीतच ना, अमित आणि आम्ही गेलतो एक कन्नरसाचा वाडा आहे चंद्रचूडांचा, तो पाहायला। आणि त्यावेळेस आहे ना, तिथली एक चंद्रचूड यांची आजी आहे, मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे, त्यांच्यासोबत आमचं एक कन्व्हर्सेशन झालेलं। मग स्टार्टिंग त्या गावात पोहोचलो आणि त्या गावातल्याला विचारलं की हा वाडा कोणाचा वगैरे। त्यावेळेस त्या आजी मला म्हणाले की मला पण लिफ्ट द्या, मी दाखवतो तुम्हाला। मग त्यावेळेस मी म्हणलं की बाबा, असंच बोलता बोलता त्यांनी असं जोक क्रॅक केला होता एक, नाही का, व्हॅलेंटाईन डेचा। त्यावेळेस मला खरंच त्यावेळी वाटलं होतं की आपण काहीतरी मेमरी बनवावा आपल्या आजीसोबत, आणि त्यावेळेस मी एक ब्लॉग बनवायचा होता मला, पण अनफॉर्च्युनेटली आपण बनवू नाही शकलो। यूट्यूब असं एक माध्यम आहे, ज्यावेळेस मी चालू केलं होतं ना, ते फक्त आपलं मेमरी सेविंगला चालू केलं होतं। खरं म्हणजे मला यातलं माहीत पण नव्हतं तुम्हाला आपल्याला किती पैसे भेटतात, काय भेटतात, आणि मला पाहिजे पण नाही आत्ता। म्हणजे ज्यावेळेस ग्रो होईन त्यावेळेस होईन, पण पाहिजेची मला अजिबात अपेक्षा नाही। माझं फर्स्टली मोटिव्ह आहे ना यूट्यूबवर यायचा, माझा फक्त इंडिव्हिज्युअली माझा जो हे आहे ना, डेलीचा मी जिथं जातोय फिरायला, ते जागेची माझी मेमरी कुठंतरी स्टोअर राहावी। कारण मी मॅकबुकमध्ये पण किती ठेवणार आहे डाटा, आणि पी सीमध्ये कुठेतरी किती दिवस ठेवणार आहे। कारण लास्ट टाईमचा मी रायगडला जवळपास 8-9 वर्ष झाले जातोय, आणि एका दिवसात आहे ना माझा डाटा करप्ट झाला आणि पूर्ण मेमरी माही गेली। तर मुळात मी यूट्यूब फक्त मेमरीसाठी चालू केलं होतं, माझी मेमरी सेव्हिंग व्हावं कुठंतरी, मला कोणत्या प्लॅटफॉर्मवर ठेवता येईल। आणि नंतर मला यूट्यूबचं कळलं होतं खरं म्हणजे, तसा तर मी यूट्यूबचं होतं कन्झ्युमरच होतो। सो एवढंच आहे, बाकी काय नाही। जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत आपण त्या संग राहिलं पाहिजे, नाही का। आपल्याला नेचर पण शिकवतं, आणि तसं आपण रिस्पेक्टफुली वागलं पण पाहिजे त्यासोबत। आता आमच्या इथं वर्ष श्राद्धाच्या वेळेस पारायण वगैरे असतं, आणि ते येतात कीर्तनकार वगैरे, ते आईच्याबद्दल भरपूर गोष्टी सांगतात। त्यावेळेस खरं फील झालं की राव, आपण बनवून नाही शकलो राव, एक तरी सिंगल व्हिडिओ बनवू नाही शकलो। फोटो मस्त आहे माझ्याकडं, पण ते फोटोचं काय करणार। ज्यावेळेस रिअलमध्ये आपण बोलू ना, त्यावेळेस खरं मजा येते ती बघायला। आज मी बघतोय ना 1 वर्ष आधीचे ट्रेकचे व्हिडिओ, खरं भारी वाटतंय। मी रात्री पण बघत होतो, रात्री पण मी हाच विचार करत होतो की आपण बरंच काही मिस केलं, ठीक आहे, पण इथून पुढं आपल्या आई वडिलांसोबत मी ॲटलिस्ट खरं म्हणजे बनवणार, भावासोबत बनवणार। मी तर माझ्या फॅमिलीला पण ब्लॉगमध्ये आणतो, मी डेली पण टाकायचा प्रयत्न करतोय। मला व्ह्यूज येत नाही आहे, मला माहिती आहे, पण मला एक काहीतरी मेमरी शेअरिंग करायची एका ठिकाणी, म्हणून मी स्टार्ट केलेलं आहे। बरेच जण आमच्या घरातले आणि समाजातले लोक बरेचसे जण बघतात की मला बोलता येत नाही वगैरे, मान्य करतो मला बोलता येत नाही आहे। बरेच जण हसतात ना हसत, बरेच जण मोटिव्ह पण करतात, मोटिवेटेड पण करतात। आमच्या आमच्या इथली गोट्यातली बरेच जण म्हणतात बनव बनव बनव, मग बरेच जण आहे अशी नाही, नेगेटिव्ह बोलणारे आहे, पण पॉझिटिव्हवाली जास्त आहे। आणि आपण सेल्फ कॉन्फिडन्स आता ग्रो करतोय, कारण मुळात मी कधी स्वतःचा फोटो न पोस्ट करणार पोरगा फेसबुकवर। आता इथपर्यंत प्रवास आहे माझा, म्हणजे यूट्यूबवर मी व्हिडिओ बनवतोय, आणि एवढा कॉन्फिडन्सली मी कधी बोलत पण नव्हतो। पहिला पोरांमध्ये बोलायचं, पण कॅमेरा फेसिंग नव्हतो कधी। सो बाकी एवढंच, बाकी काय नाही। असे बरेच प्रसंग आहे आमच्या आजीसोबत माझे, पण मी ते सांगू नाही शकत, ते पर्सनल आहे बरेचसे। आणि लॉकडाऊनच्या वेळेस 2020ला माझ्या आजीला डायबिटीस होता, परत BP, शुगर, डायबिटीस आणि शुगर, बस हां एवढ्याच गोष्ट होत्या। तरी आमच्या आजीला आहे ना काहीच नाही झालं त्यात, आणि त्यात आम्ही तिची चांगली म्हणजे देखरेख केली आम्ही सगळ्यांनी। म्हणजे जुने लोक चांगल्या खाणेपिणं चांगले असल्यामुळे आहे ना, ते पण सर्वाईव्ह केलं बऱ्याच लोकांनी। 20, 21, 22 पण केलं, मग 3 वर्ष, परत 23ला डेट झाली। काय बोलणार आता, फक्त मेमरी शेअरिंग केली पाहिजे आपण, बस। सेव्हिंग कुठंतरी होती माही, म्हणून मी करतोय आता हे सगळं। आता खरं तर बनवायचं नव्हतं मला, आता जवळपास 6 वाजलेले, 6:30, 7 वाजता आलेले, 6:30 वाजलेले ऑलरेडी। आता सण पूर्ण खाली गेलेला आहे,
आणि अर्धा तासात पूर्ण अजून बत्तीबल होईल. पण मला बंटाळ डोंगराव आलेलो आता इथं बघितलं तर बंटाळ डोंगराव मला सनसेट बघायचा होता. आणि मला पर्सनल एक छोटासा ब्लॉग बनवायचा होता, कारण डेली बरंच मोठं बनवतं पण मला छोटासा बनवायचा होता. काहीतरी ही पण माझी मेमरी कुठेतरी सेव्ह व्हावी यासाठी बनवतोय मी. मला माहीत नाही मी टाकेन नाही टाकेन हा व्हिडिओ काय करेन. बऱ्याच गोष्टी अशा पण यूट्यूबवर पण बऱ्याच गोष्टी अशा रिअल लाईफमधल्या आपल्या पर्सनल आहे, त्या सांगू पण नाही शकत, असं एक्सप्रेस करू शकत नाही. कारण की मी एवढा शाय पोरगा आहे ना की आपण स्वतःच्या अशा गोष्टी बोलू पण शकत नाही. आता प्रत्येक आई बापासमोर पोरगी बोलू शकते रडती, पण हा पण पोरं काय करणार आहे, कुठं रडणार आहे, आपण रडू पण नाही शकत. समाज आणि जे आहे ना आपली सोसायटी ह्यांनी आपलं आहे ना असं माइंडसेट बनवून ठेवलेला आहे, फक्त पोरगा हाच करणार, पोरगा रडणार नाही. चला आपली पण फाटती आणि आपली पण फटती. आणि ते इमोशनल आहे ना, इमोशनल ज्यावेळेस आपलं जसं मॅच्युरिटी वाढते ना तसंच आपल्याला या गोष्टी समजायला लागतात. एवढंच म्हणणं आहे, जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत त्यासोबत चांगलं वागा, ॲटलिस्ट व्हिडिओ काढा, फिरायला जावा, मेमरी शेअर करा. तुम्ही जर तो या जगातून निघून गेला ना ॲटलिस्ट तुम्ही बघू शकता. माझ्याकडे बघताय ना माझ्या आजीचा आणि माझ्या पोराचा एक व्हिडिओ आहे, फक्त व्हिडिओ सिंगल व्हिडिओ रील सोडलेली ती पण मी ती रील पण इंस्टाग्राम ह्याच्यात दाखवतो वाटलंच तर. तेवढीच व्हिडिओ आहे फक्त माझ्याकडं, आता एकही माग व्हिडिओ नाही तिची. आणि जुनी जाणती लोक आमच्या इथे कशी ग्रामीण भागातली म्हणजे लाईक केअरिंग आहे, फक्त आमच्या घरातल्या पुरती. आमची म्हातारी अशी होती की जे आपलं आहे ते आपलंच आहे, बाकीच्यांचं तेल जाऊन दे. ते असं म्हणतात ना, ते स्वतःचं वर्ग कार्ट आणि दुसऱ्याचं वर्ग नाही, स्वतःच वर्ग ते बेटा आणि दुसरं कार्ट, अशी पद्धत होती. पण चांगली होती मुळात. माळकरी होते असं. युजली आमच्या इथं ग्रामीण भागातले लोक जास्त आहे ना आपल्या तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज त्यांचं पारायण वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी करतात. असेच लोक आहे, धार्मिक लोक असतात आमच्या इथं. आत्ताचं जे आमचं जनरेशन आहे ना आणि रितेश यांचं आत्ताचं जनरेशन आहे ना, त्यात बराच डिफरन्स आहे. दोघात नाही आमचा पण लय डिफरन्स आहे. आमचं एज गॅप भरपूर आहे ना, त्याच्यामुळं आहे ना आमच्या आजीचं माझं आमचं एज गॅप असल्यामुळं कल्चर म्हणा आणि त्या काळात त्यांची पद्धत बोलण्याची आमची पद्धत बरंचसं वेगळं असतं. पण ती लोक आपल्याला आज पण सांगायची हिंमत ठेवू शकतात. म्हणजे जेवढी त्यांचं असतं ना, आपलं काय म्हणतात, आपलं आयुष्यातले एक्सपिरियन्स वर शिकतात. आणि काही गोष्टी अशा असतात की ना त्या आपण वागतो ना त्यावेळेस आपल्याला आहे ना ती गोष्ट कळती. म्हणजे ती लर्निंग त्याच वेळेस भेटती. ज्यावेळेस आपण पडतो ना त्याच वेळेस कळतं बाई की आपण चुकलोय आणि नंतर आपण पुढेही करायला पाहिजे गोष्ट. अशा प्रत्येक गोष्टी मला आमच्या आजीने सांगितल्या पहिल्यापासून. पहिलं तर माझ्या संग पटत पण नव्हतं म्हातारीसोबत. एक किस्सा लय भारी आहे, पण काय राव असे लय किस्से आहे आमच्यासोबत आजीसोबत. आता एवढंच सांगू शकतो की आपल्या आई बाबासोबत, आजी आजोबासोबत नीट राहावा आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ बनवा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस मोठे असाल ना त्यावेळेस तुम्ही ॲटलीस्ट तुमच्या घरच्यांना, बायकोला तर दाखवू शकता, पोराला दाखवू शकता. नका तुम्ही टाकू, प्रायव्हेट करून ठेवा, यूट्यूबवर करू शकता. ओके डन, एवढंच बोलायचं तुम्हाला.